उत्तराखंड राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरलेली आहे? पर्याय तुमच्या समोर आहे मित्रांनो. तर पुष्कर सिंग धामी असं त्यांचं नाव आहे. सफरचंदामध्ये कोणतं जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे अजीवनसत्व हे सफरचंदामध्ये जास्त प्रमाणात असतं. साहित्य अकादमी पुरस्कार 2020 मराठी भाषेसाठी खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला देण्यात आला? तर साहित्य अकादमी पुरस्कार कुठला? 2020 मराठी भाषेकरीसाठी हा जो देण्यात आलेला आहे हा कोणाला देण्यात आला आहे? नंदा खरे. लक्षात ठेवा, नंदा खरे. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो की 16 झाला त्याच्यामध्ये बोर्डो. लक्षात ठेवा, बोर्डो चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा याला पुरस्कार मिळाला मराठी चित्रपटमध्ये. सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021 नुसार भारत खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर होती? सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021. तर योग्य उत्तर आहे याच्यामध्ये 49व्या स्थानावरती भारत आहे 2021 नुसार इंटरनेटच्या यूजमध्ये सर्वसमावेशक. पद्मविभूषण पुरस्कार 2021ने पुढीलपैकी कोणत्या देशाच्या प्रधानमंत्र्याला नुकतंच सन्मानित करण्यात आलेला आहे? शिंजो अबे जपान याचे काही पर्याय दिलेला आहे. योग्य उत्तर जाणून घ्या मित्रांनो. पर्यायाकडे आपण वळून या कारण लॉंग लेक्चर आहे. शिंजो अबे जपान. लक्षात ठेवा, शिंजो अबे जपानचे हे जे प्रधानमंत्री आहे यांना पद्मविभूषण पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आला आहे. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, देशातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न, पद्मविभूषण. दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे तो म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतातला. पहिलं भारतरत्न आहे, दुसरा पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि शेवटी पद्मश्री असा त्याचा क्रम आहे. फेसबुक कंपनीनं आपलं पूर्वीचं नाव बदलून कुठलं नाव ठेवलेलं आहे? मेटा, छोटा, बेटा, केटा. फेसबुक कंपनी आता जी आहे तिचं नाव तिनं बदललेलं आहे, मेटा तिनं नाव केलेलं आहे. लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरलेला आहे? ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे नोवाक जोकोविच. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न तुम्हाला हमखास येऊ शकतो. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 नोवाक जोकोविच. विजय हजारे चषक खालीलपैकी कोणत्या खेळाडूशी संबंधित आहे? विजय हजारे चषक, तर ही जी ट्रॉफी आहे विजय हजारे चषक क्रिकेटशी संबंधित आहे. भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहे? 24वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे भारताचे? प्रश्न विचारू शकता. सुशील चंद्रा हे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. BA टोपण नाव कोणाचं आहे? तर योग्य उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. S काशीनाथ गर्गे दिवाकर यांचं टोपण नाव आहे. कृष्णाजी केशव दामले यांचं केशवसूत टोपण नाव. तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी हे टोपण नाव आहे. शत्रूला सामील झालेला म्हणजे काय? तर फितूर म्हणतात. गृह, घर, मरकट. गृह हा संस्कृत शब्द आहे घरासाठी, तर मरकट हा माकडसाठी संस्कृत शब्द आहे. चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय कुठले कुठले आहे? सलाते चतुर्थीची आहे. प्रथमाला प्रत्यय नसतं, द्वितीयाला सलाते सलानाते असतं, तृतीयाला नेयशी असतं, चतुर्थीला सलाते, पंचमीला उनवून, षष्टीला चाचीचे, सप्तमीला तई आणि संबोधन नो प्रत्यय असतं. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? कुठल्या अनुच्छेदाने करण्यात आली असं म्हटलेलं आहे? कलम 315 नुसार करण्यात आली MPSCची स्थापना. कलम 371 कोणत्या दोन राज्याच्या विशेष व्यवस्थेशी निगडीत आहे? तर महाराष्ट्र व गुजरात. या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. पर्यटन राजधानी महाराष्ट्राची औरंगाबाद आहे. भारतातील सर्वात लांब नॅशनल हायवे कोणता? सर्वात लांब म्हटलेला आहे NH7, आता नवीन नाव NH44 आहे. 845 किलोमीटर इतका हा हायवे आहे. सर्वात लांब हा नॅशनल हायवे आहे. प्रेशर कुकरचा शोध कोणी लावला? तर डेनिस पॉपिन एनर्जी आहे प्रेशर कुकर जे आपण यूज करतो आपल्या स्वयंपाकघरात असते भात शिजवण्यासाठी किंवा खिचडी वगैरे बनवण्यासाठी. डेनिस पॉपिन. बिबट्या या प्राण्याचं शास्त्रीय नाव काय आहे? बिबट्याचं शास्त्रीय नाव आहे पॅथेरा पायरडस. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तो ग्रामसभेमध्ये 18 वर्षावरील जे की संबंधित सर्व नागरिक येतात ग्रामसभेत. ग्रामपंचायतच्या 2 सभांमध्ये महिन्याहून अधिक अंतर असू शकत नाही. एका महिन्यापेक्षा जास्त अंतर नसतं त्याच्यात. हेड्या सुजून दातातून रक्त येण्याचं लक्षण कुठल्या संबंधित आहे? तर स्कर्वी हा जो रोग आहे. हेड्या सुजतात आणि दातातून रक्त येतं. लक्षात ठेवा, स्कर्वी. पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कुठला आहे? पंचायत राजशी संबंधित कलम आहे 243 कलम.
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी जी आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. तर आर्थ्रोपोडा हा जो संघ आहे सर्वात मोठा संघ आहे. मला परीक्षेची भीती वाटते विभक्ती ओळखायची आहे. ची, चाचीचे, षष्टी. खालीलपैकी कुठली सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलत नाही? मी, हा, आपण, जो. आपण हे वचनभेदाप्रमाणे बदलत नाही, म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी सर्व ठिकाणी तो चालतो आपण. रिकाम्या जागा भरा. प अधिक रू, तर काय होईल याचं? प्रू. मला दररोज एवढा डोंगर चढवतो. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य आहे, साधित आहे, संयुक्त असे काही पर्याय दिले. चढवतो म्हणजे काय? शक्य चढवतो, मला होते माझ्याकडून इतकं, म्हणजे शक्य आहे मला ते. अकलेचा खंदक म्हणजे काय होतं? मूर्ख मनुष्य. ळ हा कुठला वर्ण आहे? तर हा स्वतंत्र वर्ण आहे ळ. भारतीय बनावटीचं पहिलं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र कुठलं आहे? तर पृथ्वी. लक्षात ठेवा, पृथ्वी नावच आहे त्याचं, जमिनीवरून जमिनीवर पृथ्वी. पृथ्वी 1चा पल्ला 150चा, तर पृथ्वी 2चा पल्ला किती आहे? 250 किलोमीटरचा आहे. हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. पिनाक, नाग, आकाश, त्रिशूल. तर नाग हे जे आहे नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. रणगाड्याच्या अपोजिट हे काम करतं. भारतात विकसित केलेला आहे आणि याचा पल्ला आहे 4 ते 6 किलोमीटर लांब. हवेतील दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण? तर बॅरोमीटर यूज केलं जातं हवेतला दाब मोजण्यासाठी. बॅरोमीटर उच्च तापमान मोजतं. थर्मामीटर शरीराचं तापमान मोजतं. बॅरोमीटर हवेचं दाब मोजतं. तर हायड्रोमीटर द्रव पदार्थाचं गुरुत्व मोजतं. भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठलं आहे? सर्वात मोठं चिल्का सरोवर खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं कुठे आहे तर लोणार आहे बुलढाणामध्ये. चिल्का, ओरिसा, दाल, काश्मीर, उलर, काश्मीर, लोणार, महाराष्ट्र. जामा मस्जिद ही कुठे आहे? जामा मस्जिद ही दिल्ली येथे आहे. अयोध्या हे भगवान श्रीराम यांचं जन्मस्थान आहे. अजमेर हे खाजा मोइनुद्दीन चिश्ती येथे दर्गा आहे यांची. महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे विचारू शकता? 3,07,713. 2 वेळा 7 आलेला आहे, लक्षात ठेवा. 2 वेळा 3 आलेला आहे. पश्चिमेचा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र 720 किलोमीटरचा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र जो आहे दुसरा आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र जो आहे 3रा क्रमांक लागतो. पहिला कोण आहे क्षेत्रफळामध्ये? तर राजस्थान आहे आणि दुसरा मध्य प्रदेश. लोकसंख्येनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्र दुसरा लागतो, पहिला उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्रातील नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहे? नागपूर विभागात तुमचा जो काही विभाग आहे तो तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये किती जिल्हे किती तालुके आहे हे तुम्हाला विचारू शकतात. 6 जिल्हे नागपूर विभागात आहे. वर्धा आहे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितले ते स्थळ कुठलं होतं? तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली. पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता? तर पृथ्वीपासून सूर्य हा तारा सर्वात जवळचा आपला, ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. भारतात न्यायालयाची रचना ही एकसूत्री आहे. केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार अरे रे फार वाईट झाला कुठल्या टाईपचा आहे? तर हे याच्यातून आपल्याला जे आहे शोक, खूप वाईट झालं, व्हायला नको होतं, म्हणजे याच्यातून आपल्याला काय दुःख दिसत आहे, शोक दिसत आहे. तिरस्कार दर्शक हुड, थू, ची हे तिरस्कार दर्शक शब्द आहे. शोकदर्शक शिवशिव, अरे रे, देवा देवा शोकदर्शक आहे. विरोधदर्शक छेचे, संमतीदर्शक आहे. ठीक, हा, अच्छा, ते लक्षात ठेवून घ्या. खर्च हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? अरबी प्रकारचा हा शब्द आहे. अरबी भाषेतला खर्च हा शब्द मराठीत आलेला आहे. मूर्धन्य वर्णाचा गट मूर्धन्य. ट, ठ, ड, ढ, न हे मूर्धन्य वर्ण आहे, लक्षात ठेवा. तो दूध पितो प्रयोग ओळखा. तो दूध पितो, ती दूध पिते. तर कर्ता जर बदलून बघा, कर्ता तो ती टाकून बघायचं. याच्यानुसार जर क्रियापद बदललं तर ते कर्तरी असतं. तर तो दूध पितो, ती दूध पिते जे आहे क्रियापद इथे बदलत आहे. जर आपण कर्ता बदलवला तर म्हणून हे कर्तरी प्रयोग. कर्त्यानुसार क्रियापद बदलत. यथाशक्ती समास कुठला आहे? अव्ययीभाव आहे. यथा समोरचा जो शब्द आहे त्याला जास्त महत्त्व आहे. नरसिंह, नरासारखा सिंह किंवा नरा समान सिंह कुठला पुरुष होतो? हा होतो तत्पुरुष कर्मधारय समास. आधुनिक आवर्त सारणीची मांडणी कोणी केली? तर ही हेनरी मोसले यांनी केली. हेनरी मोसले. आधुनिक आवर्त सारणीची मांडणी. भारतातील पहिलं वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कुठे स्थापन झालं? हे झालं कलकत्त्याला.
द फॉरफिल्ड या पुस्तकाचे लेखक कोण? तर माधुरी विजय द फॉरफिल्ड पुस्तकाचे लेखक. देशातील पहिलं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देणारं राज्य कुठलं? सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण गुजरातमध्ये. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर ग्वाल्हेरमध्ये. संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केलं? हे केलं राजा राममोहन राय यांनी सुरू, संवाद कौमुदी. ब्राह्मो समाजाची स्थापना केली त्यांनी राजा राममोहन राय यांनी. सतीबंदी चळवळ उभारली. आधुनिक भारतात जनक ओळखले जातात. हिंदू कॉलेज, वेदांत कॉलेजची ते स्थापना केली त्यांनी. संवाद कौमुदी वृत्तपत्रसुद्धा सुरू केलं. बुद्धचरित हे प्रसिद्ध काव्य कोणी लिहिलं? अश्वघोषने लिहिलं बुद्धचरित. सोरटी सोमनाथ मंदिर हे कोणी लुटलं होतं? मोहम्मद गझनी. इंग्रजांनी आपली पहिली वसाहत कुठे होती? इंग्रजांची पहिली वसाहत सुरत. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस होते. रामकृष्ण मिशनची स्थापना सुद्धा केली. परीक्षेत वारंवार विचारतात प्रश्न, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद. तर विवेकानंदांचे जे गुरु होते ते रामकृष्ण परमहंस. आणि स्वामी विवेकानंदांनी कशाची सुरुवात केली? रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कलारी वाळवंट कुठे आहे? हे आफ्रिकेला आहे. महाराष्ट्राची सर्वात कमी वनाखाली क्षेत्र कुठल्या विभागात आहे महाराष्ट्रामध्ये? तर मराठवाड्यामध्ये. सहारा वाळवंट हे कुठे आहे? तर उत्तर आफ्रिकेमध्ये स्थित आहे सहारा वाळवंट. हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. आपलं ज्वारी हे प्रमुख पीक आहे महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रातील पुणे विभागात एकूण किती जिल्हे आहे? पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा आणि सोलापूर असे 5 जिल्हे जे आहेत पुणे विभागात आहे. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कुठला आहे? पृथ्वीपासून शुक्र ग्रह हा सर्वात जवळचा ग्रह आहे पृथ्वीपासून. सहोदर म्हणजे काय? एकाच आईच्या पोटी जे जन्म घेतात त्याला सहोदर असं म्हणतात, लक्षात असू द्या. पानांची काय असते? पानांची असते सळसळ. सप्ताम कुठला समास असेल? 7 दिवसांचा समूह द्विगु समास. जिथे कुठं समूह येतो, नंबर्स येतात तेव्हा द्विगु समास असतो. मराठी भाषेचे शिवाजी कोण? शिवाजी हा विष्णू शास्त्री चिपळूणकर. बालिश बहु बायका तर बडबडला अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. अनुप्रास अलंकार आहे ब ब ब ब ब ब शेवटपर्यंत आलेला आहे ब. ओके, असं रिपीटेडली जर एकच शब्द आला तर ओळखून घ्यायचा तो अनुप्रास अलंकार आहे. एकच जो आहे त्याच्यातला शब्द म्हणजे ब हा शब्द वारंवार आत येत आहे आणि एक लयबद्ध पंक्ती तयार होतात. दिव्याखाली अंधार शब्दायोगी अवयव ओळखा. दिव्याखाली अंधार शब्दयोगी खाली ह्याला लागून आलेला आहे. याला दिव्या अंधार, तर खाली त्याला अर्थ देतो कशा? दिव्याखाली अंधार शब्दयोगी. कोणत्या नदीमुळे दंडकारण्याचे 2 भाग पडतात? इंद्रावतीमुळे दंडकारण्याचे 2 भाग पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागाला सर्वाधिक प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहेत? तर नाशिक हा जो विभाग आहे प्रशासकीय विभागाला सर्वाधिक प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहेत. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला महाराष्ट्रामध्ये. वाहनांसाठी ई पास देण्याकरिता राज्य सरकारनं प्रज्ञान ॲप सुरू केलं झारखंड. तर हे आधी जे कोरोनाचा काळ होता तेव्हा हे सुरू केलं होतं. फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे? ही कतारमध्ये होणार आहे फिफा विश्वचषक 2022. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण? मोहम्मद इक्बाल. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली. तारकनाथ दत्त यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. लाला हरदयाळ गदर पार्टी, तर भगतसिंग यांनी नवजवान सभा. भारतात जे आहे गोवा केव्हा विलीन झालं? 1961 मध्ये भारतात गोवा विलीन झालं. तर 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा हे जे आहे भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणा केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. लोकसभा हे सभागृह आहे कुठलं आहे? अस्थायी आहे लोकसभा. दर 5 वर्षांनी इलेक्शन्स येतात. इलेक्शन्समधून जे निवडून येतात ते सदस्य लोकसभेमध्ये जातात. मॅकमोहन लाईन कोणत्या देशाची सीमारेषा आहे? भारत आणि चीन. चीनमधलं जे तिबेट आहे. भारताची भूसीमा किती किलोमीटर आहे? तर 15,200 किलोमीटर भूसीमा ही भारताची आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी कुठली आहे? तर शिमला ही हिमाचलची राजधानी आहे.
अरवली पर्वत हे थंड हवेचं ठिकाण आहे. कुठलं आहे? माउंट अबू अरवलीमध्ये आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. वेरूळ येथे हे प्रसिद्ध मंदिर आहे. वेरूळ येथं कैलास मंदिर प्रसिद्ध आहे वेरूळचं. महाबोधी मंदिर हे बुद्धगया बिहारमध्ये आहे. तर जगन्नाथ मंदिर पुरीला आहे, जगन्नाथपुरी ओरिसामध्ये. भारतातील सर्वोच्च न्यायसत्ता कोणती आहे? राष्ट्रपती, संसद, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च न्याय सत्ता आहे. बरोबर, सर्वोच्च न्यायालयाच्या वरती भारतामध्ये कुठलं न्यायालय नाही. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली आहे? तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी आपली. शिकस्त करणे म्हणजे काय होते? खूप प्रयत्न करणे, सर्व आपलं झोकून जे आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे किंवा हासिल करण्याचा प्रयत्न करणे. ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश काय आहे? ग्रामीण विकासात जनतेचा सहभाग आणि जनजागृती. ग्राम अभियान मोहीम. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली हे वारणा नदीवरती धरण स्थित आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस पडावा व हवेत गारवा यावा. कुठल्या प्रकारचं हे वाक्य आहे? तर हे संकेतार्थी आहे. पाऊस पडावा, पाऊस पडेल तर काय होईल? गारवा येईल हवेमध्ये, म्हणून हे संकेतार्थी आहे. तृतीय विभक्तीचं प्रत्यय मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, नेशी लक्षात ठेवायचे. तुम्हाला एक प्रश्न मिळून जातो याच्यावरती. समानार्थी शब्द ओळखा. सुधा. सुधा म्हणजे काय? तर अमृत. लक्षात ठेवा, सुधा म्हणजे काय? अमृत. 2011ची लोकसंख्या ही कितवी लोकसंख्येची गणना होती? 15वी लोकसंख्येची गणना होती 2011ची लोकसंख्या. चाणक्य कोणाचे गुरु होते? चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. राफेल फायटर विमानांची खरेदी भारताने कुठल्या देशातून केली? तर फ्रान्समधून केले. 36 विमान भारतानं जे आहे डील केलेली आहे, याच्यामध्ये 36 विमान बोलवायसाठी. भारतात पशुगणना केली जाते. किती वर्षांना होते? 5 वर्षांनी पशुगणना होते आणि जनगणना 10 वर्षांनी होते. या जगातील सुमारे 25% साठा भारतात आहे. कशाचा? थोरियमचा साठा. जगातील एकूण साठ्यापैकी 25% थोरियम हे भारतात आहे. 1889मध्ये यांनी मुंबई इथं शारदा सदन सुरू केलं. पंडिता रमाबाई यांनी प्रश्न विचारला सुद्धा होता पेपरमध्ये, शारदा सदन कोणी सुरू केलं? संबंधित कोण आहे? तर पंडिता रमाबाई. कुठे केलं होतं? मुंबईला 1889मध्ये, हे सुद्धा विचारतात. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू असतो? कार्बन डायऑक्साईड असतो. त्याच्यानं आपण आग विझू शकतो. जसं की एखादं पेट्रोलियम जळत आहे तर त्याच्यावर तुम्ही पाणी जर मारलं तर ते अजून उडतं, त्यामुळे त्याच्यावरती ते कार्बन डायऑक्साईड मारतात. जागतिक साक्षरता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 8 सप्टेंबर. जागतिक साक्षरता दिन लक्षात ठेवा. 1905मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा यांनी केली. लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणीची घोषणा केली लॉर्ड कर्झन. मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणतं नाव दिलं जातं? निळी क्रांती. मत्स्य उत्पादन म्हणजे पाण्याचा कलर निळा असतो ना, मासे पाण्यात असतात म्हणून निळी क्रांती लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिलेले आहे? तर राज्यपालांना स्वेच्छाधिकार 163 कलम देते, लक्षात ठेवा. ओझोन दिवस म्हणून कुठला दिवस पाळण्यात येतो आंतरराष्ट्रीय लेवलवरती? 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस असतो. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी पदार्थाचा शोध लावला? तर योग्य उत्तर आहे रेडियम. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी. टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो? लायकोपेन हा जो घटक असतो त्याच्यामुळे टमाटरला लाल रंग येतो. सेंटीग्रेड व फेरेनहाइट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असतात? सेंटीग्रेड आणि फेरेनहाइट हे जे आहे -40 साठी सेम असतात. सेंटीग्रेड आणि फेरेनहाइट एकाच लेवलवर. आहारात कुठला जीवनसत्व जास्त झालं तर मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो, मुलं चिडचिड करतात. अजीवनसत्व जास्त झालं तर. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस कुठल्या नावाने साजरा करण्यात येतो? तर सामाजिक न्याय दिन म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस साजरा केला जातो. देशातील पहिली 540 मेगावॅट वीज निर्मिती करणारी अणुभट्टी कुठे सुरू करण्यात आली? तारापूर येथेही सुरू करण्यात आली. 540 मेगावॅट वीज निर्मिती करणारी ही अणुभट्टी तारापूर. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात ठेवा, अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला. राज्य विधानसभेत कमीत कमी किती संख्या असू शकते सदस्यांची? 60 असू शकतात. राज्याची जी विधानसभा आहे कमीत कमी 60 सदस्य असेल. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? हा साहित्यामध्ये दिला जातो ज्ञानपीठ. आबाळगत माया तुझी आमावर राहू दे वाक्यात अलंकार ओळखा. कुठला आहे? उपमा.
देवाला म्हटलेलं आहे तुमची जी कृपा आहे, तुमची जी दृष्टी आहे, तुमची जी माया आहे ते आमच्यावर असू द्या. आणि किती तर आभाळा एवढी, आभाळ किती मोठं असतं इतकी सारी असू द्या असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तो आभाळागत माया तुझी आम्हावरी असू दे, राहू दे असं म्हटलेलं आहे. तर उपमा दिलेली आहे ओके आभाळाची देवाच्या मायेला. उपमा अलंकार काय होतं, जब किन्हीं दो वस्तू के गुण आकृती स्वभाव आदि में समानता, म्हणजे कशामध्ये तरी समानता आपल्याला दिसते आणि दोन विभिन्न वस्तू असतात पण ते आपल्याला समसमान दाखवल्या जातात, तेव्हा उपमा अलंकार होतो. तो घोड्यास पळवतो वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कुठला आहे, प्रायोजक. त्याज्याच्या विरुद्धार्थी काय होतं, ग्राह्य. त्याज्य म्हणजे जे आपण म्हणजे कोणी कुठली भाजी खात नाही ओके तर त्याला आवडत नाही, त्याज्य असते ते त्याला ओके. एखाद्याला काही चालत नाही, दूध वगैरे कोणी पित नाही तर ते त्याज्य आहे. आणि ग्राह्य म्हणजे जे आपल्याला चालतं किंवा आपण गृहीत धरतो किंवा आपण खाऊ शकतो. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, ऑलरेडी आपण बोललेलं आहे, बुलढाण्यामध्ये आहे. मेघालयाची राजधानी कुठली आहे, मेघालयाची राजधानी शिलाँग आहे. लिंबाच्या रसात कुठलं ॲसिड असतं, सायट्रिक ॲसिड असतं. लिंबाच्या रसामध्ये ॲसिड असतं, त्याच्यामध्ये सायट्रिक, म्हणून ते आपल्याला जे आंबट लागतं. गांधीजींनी भारत छोडो हा नारा कोणत्या वर्षी दिला, 1942 मध्ये गांधीजींनी नारा दिला भारत छोडो. इंग्रजांना म्हटलं भारत छोडो. सायना नेहवाल कुठल्या खेळात संबंधित आहे, बॅडमिंटनपटू आहे सायना नेहवाल. भारताच्या मध्यातून काय गेलेला आहे, प्रश्न विचारला होता, कर्कवृत्त गेलेला आहे मध्यातून. वेळेवरती तुम्हाला कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवा कर्कवृत्त. महाराष्ट्र समृद्धी मार्ग कोणत्या दोन शहराच्या दरम्यान आहे, नागपूर आणि मुंबई. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, फुटबॉल. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादव. मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, जैतापूर रत्नागिरीमध्ये आहे. लोकसभेत महाराष्ट्रातील किती खासदार असतात, लोकसभेत जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 48 खासदार असतात आणि हे जे आहे लोकसभेमध्ये जातात. म्हणजे जे प्रधानमंत्र्याची जी असते मोदी यांची जी असते. बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे, औरंगाबाद. ताजमहाल कोणत्या नदीकाठी आहे, यमुना नदीकाठी ताजमहाल आहे, आग्र्याला. सर्वप्रथम 1957 मध्ये वृद्धांच्या निवृत्ती वेतनाचा कायदा कोणत्या राज्यांनी संमत केला, तर उत्तर प्रदेशने तो संमत केला. गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे, गडचिरोलीमध्ये आहे. आवळ्यात कोणतं जीवनसत्व असतं, आवळ्यात मुबलक प्रमाणात क जीवनसत्व असतं. हे छोटे छोटे आणि सोपे प्रश्न असतात परंतु वेळेवर तुम्हाला कन्फ्यूज करतात आणि पेपरमध्ये त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारतात. कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे, तर मित्रांनो सूर्य मंदिर कोणार्कचं प्रसिद्ध मंदिर आहे. परंतु तुम्हाला जे ऑप्शन दिलेले असतात आणि ते जर वाचनातून तुमच्या गेलं तर मग तुम्हाला ते मेमराईज होतं वेळेवरती. 2-3 वेळा जर वाचनातून गेलं तर तुम्हाला बरोबर ट्रिक लागतं पहिल्याच टाईमला की हे सूर्य मंदिर असेल कोणार्कला, आपण वाचलं आहे. कोणार्क कुठं आहे, तर ओडिसामध्ये आहे. पुरी जो जिल्हा आहे तिथं हे जगन्नाथ मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे. आणि समुद्र तटपासून जर पाहिलं तर 21 मीटर दूर आहे. चंद्रभागा नदीच्याच तिथे आहे, चंद्रभागा नदीवरती आहे कोणार्क सूर्य मंदिर आहे. सुप्रसिद्ध मंदिर आहे हे सूर्य मंदिर आहे कोणार्कचं, एकमेव मंदिर आहे सूर्याचं भारतातलं. ग्रामगीता कोणी लिहिली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो, शतरंज खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. बॉम्बे आहे हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी संबंधित आहे, बॉम्बे आहे पेट्रोलियमसाठी. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, मीराबाई चानू वेटलिफ्टर आहे म्हणजे वजन उचलतात. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत किती सभासद नियुक्त करू शकतात, प्रश्न विचारला होता नुकत्याच झालेल्या आरोग्य भरतीमध्ये. तर 12, जास्तीत जास्त 245 असतात. 233 राज्याच्या व केंद्रशासित विधिमंडळातून येतात आणि 12 जे आहे राज्यपाल भरतात. जायकवाडी धरण कोणत्या शहरात आहे, पैठण. SEZ म्हणजे काय आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे SEZ म्हटलेला आहे. मतदार दिन भारतात कधी साजरा केला गेला, मतदार दिन 25 जानेवारी. न्यू इंडिया साप्ताहिक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं, हे केलं बिपिनचंद्र पाल यांनी. न्यू इंडिया साप्ताहिक 7 दिवसातून जे एक वेळा आहे ते साप्ताहिक म्हणतो आपण त्याला, साप्ताहिक वृत्तपत्र बिपिनचंद्र पाल. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी करता नेमलेला आयोग, हंटर कमिशन किंवा हंटर आयोग. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, सर्वात प्राचीन पुराण कुठलं, तर मत्स्य पुराण हे सर्वात प्राचीन आहे.
चार मिनारची निर्मिती कोणी केली? चार मिनारची निर्मिती कुतुबशहाने केली. भारतरत्न 2019चे मानकरी कोण? तर प्रणव मुखर्जी 2019 भारतरत्न मानकरी. भूपेन हजारिका प्लेबॅक सिंगर. नानाजी देशमुख सामाजिक कार्यकर्ता. यांना सुद्धा म्हणजे तिघांना सुद्धा मिळाला होता भारतरत्न 2019मध्ये. इराक देशाची राजधानी कुठली आहे? तर बगदाद आहे. हुल देणं म्हणजे काय करणं? चकवणं एखाद्याला. सापेक्षताचा सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांना हा महत्त्वाचा सापेक्षताचा सिद्धांत मांडला. आरती प्रभू हे कोणाचं नाव टोपण नाव आहे? तर चित्र खानोलकर यांचं जे नाव आहे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर असं पूर्ण नाव आहे त्यांचं. माधव ज्युलियन हे जे आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं हे टोपण नाव माधव ज्युलियन, लक्षात ठेवा. परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे? हा उभयाण्णवी अवयवाचा सूचक आहे. परंतु दिसला लक्षात घ्यायचं उभयाण्णवी अवयव आहे. चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय कुठला आहे? चला ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, सर्व प्रत्यय परत आलेले आहे. समास ओळखा. वनभोजन तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये दुसरं पद हे महत्त्वाचं असतं, भोजन हे महत्त्वाचं आहे. या दिवशी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो 20 जुलै. रुक्मिणी स्वयंवरचे रचिते कोण आहे? संत एकनाथ महाराज रुक्मिणी स्वयंवरचे रचिते. अमोल खेळत होता आणि तो पडला. वाक्याचा प्रकार सांगा. संयुक्त वाक्य. आणि आलेला आहे आणि जोडलेला आहे. खेळत होता, पडला हे दोन वाक्य आणि त्यात जोडलेला आणि संयुक्त वाक्य झालं. गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात? धुळे.